काय काय स्वप्न बघितली होती आयुष्यात. एकमेकांचं होण्याची, एकमेकांना जपण्याची, एकमेकांसाठी जगण्याची. 48 तासात फार होत्याचं नव्हतं झालं. काय फरक पडतो त्यांनी? इतकी वर्ष आपण याच घरात आपल्या दोन्ही लेकींसोबत आनंदानं जगतो आहोत की नाही? यापुढेही असेच आनंदात जगत राहू. नशीब म्हणायचं आणि द्यायचं सोडून. मला तर आता अशा वाटायला लागलंय की मीच शापित आहे, कम नशिबी आहे. आणि माझ्यामुळेच तुमच्याही नशिबात साधे 4 सुखाचे क्षण सुद्धा आले नाहीत कधी. साधं सरळ सोपं आयुष्य वाटायलाच नाही आलं तुमच्या. खरंय. नाही, आता मलाही असंच वाटतंय की तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस ना, तर माझं आयुष्य साधं सरळ सोपं झालं असतं. खरंच आहे. साधं सरळ सोपं, पण बाकास, निराकार, अर्थहीन. एक सांगू, आपल्या आवडीची व्यक्ती आपण घरी येण्याची आतुरतेनं वाट बघत असते. ही भावनाच मुळात खूप सुखावून जाते. या भावनेचं मूल ना पैशात करता येईल ना शब्दात. उद्या मला कोणी कोट्यावधी रुपये जरी दिले ना, तरी मला तो आनंद नाही मिळणार का, जो मला तुझ्या सहवासात मिळतो. तुझ्या बरोबर घालवलेलं प्रत्येक क्षण शालिनी मला खूप आनंद देऊन जातो आणि यापुढेही देत जाणार. कसला हजारो अडचणी, सततची भीती आणि जुन्या जखमांचं ओझं, हेच तर माझ्या 5वीला पुजलं होतं. यात तुझी काहीच चूक नाहीये ना. प्रतापराव सारखा माणूस आयुष्यात आल्यावर हे सगळं असंच होणार. मी तो उलट म्हणतो, 22 वर्षांपूर्वी तुझ्या जागी जर कोणी इतर व्यक्ती असते ना, तर आतापर्यंत ती खचून गेली असते. त्याचे अत्याचार गप गुमान सहन करत बसली असते. पण शालिनी, तू नाही केलंस तसं. अगं, तुझ्यासारखी खंबीर साथीदार ह्याला जपता नाही आली, हे त्याचं दुर्दैव आहे, नाही का? मी म्हणतो ना, सीता आणि द्रौपदी शापित नव्हत्या. नाही का? नाही नाही, रावण शापित होता. दुर्योधन शापित होता. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टी घडल्या. मी तुला सांगितलं ना, आपण साधी माणसं आहोत, साधी आणि सच्ची. आपल्या आयुष्यात की नाही, आनंद येण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप वाट बघावी लागते. आणि जेव्हा तो आनंद आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा तो आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कोणीच नाही. देव आपली परीक्षा बघतोय, आपण ती देत राहायची, पुन्हा 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 देत राहायची. पण मग आपल्या लग्नाचं काय? जोपर्यंत आमचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत आपलं लग्न होणं शक्य नाही. लग्नाचं काय घेऊन बसलीस ग एवढं? लग्न हा फक्त एक संस्कार असतो. कोणतंही नातं आधी मनानं मानलं पाहिजे. आणि तुला एक सांगू शालिनी, जेव्हा तू लग्नाला होकार दिलास ना,
त्या क्षणापासून मी तुला माझी बायको मानायला सुरुवात केली होती.